राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड आज होणार आहे। आज सायंकाळी 5 वाजता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होईल। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या घोषणा होईल। या निवड प्रक्रियेत राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, वर्किंग कमिटी सदस्य, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षाचे आमदार आणि खासदार सहभागी होतील। पक्षाच्या घटनेनुसार ही निवड सर्वानुमते करण्याची प्रक्रिया राबवली जाईल। दरम्यान कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील। या प्रस्तावाला पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून अनुमोदन दिलं जाईल आणि त्यानंतर सर्वानुमते त्यांच्या निवडीची घोषणा केली जाईल। यासोबतच संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडणार असल्याची माहिती मिळते आहे। पुण्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना गणवेश आणि ओळखपत्र आता बंधनकारक असेल। पुणे आरटीओचे आदेश। रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत देखील देण्यात आले। तसंच दंडात्मक कारवाई देखील केली जाईल। सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ। वीज विभागातल्या इंजिनियरला महिन्याला 7 लाख पगार। चतुर्थ श्रेणीतल्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा पगार हा 2 लाखांवर। मुख्य सचिव के रामकृष्ण राव यांची माहिती। तेलंगणात 10 वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार चौपट झालेत। राज्य निर्मितीवेळी पगारावरचा खर्च 1500 कोटी रुपये होता, सध्या तो 6000 कोटींवर गेलाय। सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यपाल, आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा जास्त पगार मिळतोय। महापालिका कर्मचाऱ्यांना पहिला पगार हा किमान 28,000 रुपये आहे। हैदराबाद महापालिकेमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांना सरासरी 70,000 पगार मिळतोय। हिमाचल प्रदेशमधल्या शिमला पोलीस आणि दिल्ली पोलिसांमध्ये मोठा राडा झालाय। नवी दिल्लीमधल्या एआय समिटमध्ये गोंधळ घालणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या दिल्ली पोलिसांना शिमला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। शिमल्यात रात्रभर हा राडा पाहायला मिळाला। ट्रान्झिट रिमांडवर 3 आरोपी नेताना शिमला पोलिसांनी दिल्ली पोलिसांना पकडलं। रात्रभर चाललेल्या या राड्यानंतर युवक काँग्रेसच्या 3 कार्यकर्त्यांना घेऊन दिल्ली पोलीस हे आता दिल्लीकडे रवाना झाले। उद्योगपती अनिल अंबानींच्या वांद्रे भागातील घर हे ईडीनं तात्पुरतं जप्त केलंय। बँकांच्या फसवणूक प्रकरणात ईडीनं ही कारवाई केली आहे। पाली हिल भागात अनिल अंबानींचं हे अबोर्ड नावाचं घर आहे। 3,716 कोटी रुपये किंमत असलेलं हे घर तात्पुरतं जप्त केल्याची माहिती ईडीनं दिली आहे। याआधी या इमारतीची 473 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे। देशांतर्गत आणि परदेशी कर्जदात्यांकडून घेतलेल्या 40,185 कोटी रुपयांच्या कर्जाच्या थकबाकी प्रकरणी ईडी सध्या तपास करते आहे। गेल्या 10 वर्षात भारत आणि इस्रायलमधील मैत्रीचे संबंध चांगलेच वाढलेत। मैत्रीच्या याच अध्यायामध्ये आता नवा कळस रचला जातोय। पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा इस्रायलच्या दौऱ्यावर पोहोचलेत। एकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणवरील हल्ल्याची तयारी करत असताना पंतप्रधानांचं इस्रायलमध्ये जोरदार स्वागत झालंय। पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या संसदेत भाषणही केलंय। इस्रायलच्या नेसेटमध्ये भाषण करणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरलेत। दरम्यान मोदींच्या या दौऱ्यामुळे पश्चिम आशियातल्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। शिवाय इस्रायलसोबत काही नवे करार होणं अपेक्षित असून यामुळे भारताची ताकद वाढणार आहे। Terrorism aims to destabilize societies, to block development, and to erode trust. Countering terrorism requires sustained and coordinated global action because terror anywhere threatens peace everywhere. That is why India supports all efforts that contribute to durable peace and regional stability. इस्रायल दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींचा आजचा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। आज मोदी हॉलोकॉस्ट या स्मारकाला भेट देणार असून इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हरगोज यांची भेट घेतील। यासोबतच भारतीय आणि ज्यू समुदायाशी देखील ते संवाद साधणार आहेत। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना सरप्राईज केलंय। इस्रायल सरकारकडून आयोजित विशेष डिनरला नेतन्याहू भारतीय पोशाखात आले। शर्ट, पॅन्ट आणि भारतीय पद्धतीचं अर्ध जॅकेट घालून ते उपस्थित झाले। मैंने दोस्त मोदी को चौका दिया अशी पोस्ट देखील त्यांनी एक्सवर केली आहे। डिनर आधीच्या भेटीचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी पोस्ट केला आहे। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.